नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुक लव्हर या ऑडिओ बुक चॅनलमध्ये. आज आपण ऐकणार आहोत व्यक्ती आणि वल्ली, आपल्या आजूबाजूंची रंगीत माणसं. पु ल देशपांडे यांचा लेख. आपल्या आयुष्यात काही लोक असतात जे साधे असतात पण विसरण्यासारखे नसतात. ते फार मोठे नसतात, त्यांनी इतिहास घडवलेला नसतो, पण त्यांनी आपल्या आठवणी रंगवल्या असतात. पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये अशाच माणसांचा मेळा भरतो. ही कथा नाही, हे चरित्र नाही, हे आपल्या समाजाचं जिवंत चित्र आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक बडबड्या काका असतात, एक कायम सल्ला देणारा मित्र असतो आणि एक स्वतःलाच महान समजणारा शेजारी असतो. आणि एक असा माणूस असतो जो थोडा वेडा वाटतो पण मनाने खूप मोठा असतो. पु ल यांनी या सगळ्या लोकांना असं तसं शब्द दिले. त्यांच्या लेखनाची जादू अशी, आपण वाचतो आणि अचानक लक्षात येतं, अरे हा तर आपल्या गल्लीतलाच आहे. तर मग मोटिवेशन इथेच आहे. पु ल सांगतात, सामान्य माणूसही असामान्य असतो. त्याच्या सवयी, त्याची भाषा, त्याचे हट्ट, त्याची स्वप्न, हे सगळं त्याला खास बनवतं. आज आपण परफेक्ट होण्याच्या मागे धावतो, इमेज, स्टेटस, प्रतिष्ठा. पण व्यक्ती आणि वल्ली सांगतं, खरं सौंदर्य साधेपणात आहे. एखादी व्यक्ती थोडी अंतरंगी असते, थोडी हट्टी असते, थोडी विचित्र असते, पण ती मनाने प्रामाणिक असते, म्हणून ती लक्षात राहते. पु ल यांच्या लेखनात कुणाची टिंगल नाही, कुणाची खिल्ली नाही. आहे तर ते प्रेम, आहे तर निरीक्षण, आहे तर हलकासा टोमणा, जो दुखावत नाही, फक्त हसवतो. आपण अनेकदा लोकांना जज करतो, त्यांच्या बोलण्यावरून, कपड्यांवरून, त्यांच्या सवयींवरून. पण पु ल शिकवतात, प्रत्येक माणसात एक कथा असते, त्या कथेचा आदर करा. मोटिवेशनल मेसेज म्हणजे काय? तुम्ही सामान्य आहात म्हणून कमी नाही, तुमच्यातही एक वेगळेपण आहे. तुमची स्टाईल, तुमचा आवाज, तुमचा विचार, तोच तुमचा खजिना आहे. व्यक्ती आणि वल्ली आपल्याला लोकांकडे प्रेमाने पाहायला शिकवतं, त्यांच्या छोट्या सवयींमध्ये आनंद शोधायला शिकवतं आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर हसायला शिकवतं. कारण जो स्वतःवर हसू शकतो तो आयुष्याला घाबरत नाही. आजच्या जगात आपण खूप ताण घेतो, लोक काय म्हणतील, मी मागे पडलो तर नाही ना. पण पु ल सांगतात, जगा, स्वतःसारखे जगा. थोडे वेगळे असतील पण चालेल, कारण शेवटी आठवणीत राहतात त्या वल्ली माणसंच, ज्यांनी आयुष्य रंगवलं, ज्यांनी हसवलं, ज्यांनी आपल्याला माणूस बनवलं. व्यक्ती आणि वल्ली फक्त पुस्तक नाही, तो आपल्या समाजाचा आरसा आहे आणि त्या आरशात आपणही आहोत. म्हणून पुढच्या वेळी कोणीतरी थोडं वेगळं वागलं तर हसू नका, समजून घ्या. कारण कदाचित कोणाच्या तरी कथेत वल्ली तुम्हीही असाल. हसत राहा, लोकांना स्वीकारा आणि आयुष्य थोडं हलकं करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.